आडिवली संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो सलामीची जोडी. हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ गोलंदाज सज्ज होते. श्रीनाथ पाटील नागाव संघाच्या संघनायकाने चेंडू सोपवलाय गोलंदाजाकडे. पहिला चेंडू इथं मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात मात्र चेंडू लो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होत आहे. तोपर्यंत इथं 2 धावा येतात धाव फलकावर. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव पूर्ण केली जाते. पहिले चेंडूवर पहिल्या चेंडूवर 3 धावा येतात. स्वतःचं खातं खोलतात फलंदाज प्रवीण आणि संघाचं खातं खोलतात बिनबाद 3 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. श्रीनाथ राईट मोर विकेट. ऑन साइडला भिरकावला चेंडू. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडूचा पाठलाग करतात मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. या डावातील या स्पर्धेतील पहिला चौकार आपण पाहतो फलंदाज गणेश शेलारच्या बॅटमध्ये येतोय. श्रीनाथ राईट मोर विकेट. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न चांगला केला होता क्षेत्ररक्षकांना मात्र झेल सुटतोय. तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. 8 धावा आपण पाहतो धावफलकावर. पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या 2 चेंडूंमध्ये तब्बल 7 धावा आल्या मात्र तदनंतर गोलंदाज श्रीनाथ चांगली गोलंदाजी करतायत. राईट मोर विकेट. इथे मात्र फटका फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली. झेल सुटतोय. सहज सोपा झेल इथं सुटतोय. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. सुरुवात चांगली होती ती आडिवली संघाची. नाणेफेक गमावल्यानंतर मात्र इथं प्रवीण आणि गणेश हे 2 फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. बिनबाद 10 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. श्रीनाथ चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक. 2 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्यानंतर मात्र श्रीनाथ नक्की चांगली गोलंदाजी करतायत मात्र क्षेत्ररक्षण नागाव संघाचं थोडंसं खराब होत आहे. श्रीनाथ राईट मोर विकेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी. फलंदाज मात्र इथे बाद होतोय. पहिला धक्का बसतोय तो फलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. गोलंदाज श्रीनाथचं इथे षटक संपतंय आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 10 धावा. बॅटरी कोण होईल ना. मोतीराम पाटीलने विश्वास दर्शवला गोलंदाज राजू मडवीवर. अतिशय चांगली गोलंदाजी सातत्याने आपण राजू मडवी यांच्या माध्यमातून पाहत आलं. नागाव संघासाठी या गोलंदाजाने भरपूर चांगलं योगदान दिलंय. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर शरद भाने. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज गणेश शेलार.
राजू राईट मोर द विकेट. सुरेख फटका आपण पाहतोय बॅकफुटला गेले ऑफ साईडला आपण पाहतोय गणेश शेलारच्या बॅट मध्ये येतोय तो पहिल्या चेंडूवर चौकार आणि गोलंदाजाचा इथं पहिल्या चेंडूवर समाचार घेतला जातोय. सुरुवात आपण पाहतो ती दुसऱ्या षटकामध्ये चांगली होते ती आडवली संघाच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. 5 षटकांचा सामना 2 षटक पॉवर प्लेची. मात्र इथं पॉवर प्लेचा योग्य वापर पहिल्या षटकात केला 2 फलंदाजांनी. प्रवीण माघारी परतल्यानंतर मात्र मैदानात उतरले ते शरद आणि गणेश ही जोडी आपण पाहतो आडवली संघाच्या माध्यमातून. 14 धावा येतात धाव फलकावर. 5 षटकांचा सामना. सुरुवात आपण पाहिली ती दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज होते राजू मडवी. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला फलंदाजानं. मात्र तदनंतर हा गोलंदाज 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळेल ते मात्र पाहावं लागेल. राजू चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक आपण पाहतो बघा. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र इथं राजू मडवीच्या माध्यमातून कमबॅक केलं जात आहे. कारण राजू या गोलंदाजाला माहिती आहे गणेश शेलार अतिशय चांगले फलंदाज आहेत. या फलंदाजाला जर थांबवायचं असेल तर मात्र चांगली गोलंदाजी टप्पा आणि दिशा सांभाळून गोलंदाजी करावी लागेल. तेच केले गोलंदाज राजूंना. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकर 1 बाद 14 धावा. जय गावदेवी 40+ क्रिकेट संघ शिरडोनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. 1 दिवसाची स्पर्धा. 8 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय ती नागा विपक्ष आडिवली. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज गणेश शेलार. गोलंदाज तयार होत आहेत राजू मडवी. राठा मोहोर द विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र पंच राजू काटे यांनी वाईडचा इशारा केलाय. 2 अतिशय चांगले पंच अनुभवी पंच आपण पाहतो. राजू काटे नारिवली आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संतोष पाटील घारिवली असे 2 पंच या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेत. चांगली कामगिरी आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून. राजू ऑन साइडला बिरकावला चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय का पाहायचा आहे. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय मात्र तोपर्यंत 2 धावा येतात धाव फलकावर. संवाद चांगल्या पद्धतीने इथं खेळपट्टीवर साधला जातोय तो गणेश आणि शरदच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 17 धावा. आतापर्यंत राजू मडवी या गोलंदाजानं 7 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा तयार राईट मोर द विकेट. ऑन साइडला बिरकावला क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू खाली येत आहे. चेंडू उचलत आहे. चेंडू फेकी करेपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. दुसरे षटक मार्गस्थ असताना 1 बाद 18 ही धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. 5 षटकांचा हा सामना आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर किती धावा धाव फलकावर असतील आडवली संघाच्या ते पाहावं लागेल. राजू राईट मोहोर द विकेट. इथे मात्र अपील केली जाते. पंचांना प्रश्न विचारला जातोय मात्र पंच तटस्थ आपल्या निर्णयावर ठाम. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक आपण पाहतो गोलंदाज राजूच्या माध्यमातून. या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक आपण पाहतो राजू मडवी या गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत राईट मोहोर द विकेट. फ्रंट फुटला पुढे सरकले. फटका फसलाय. जे सीमारेषेवर क्षेत्ररक्षक सज्ज आणि झेल टिपला जातोय. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. फलंदाज शरद बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं गोलंदाज होते श्रीनाथ पाटील. गोलंदाजाने धावा खर्च केल्या 10. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिले गोलंदाज होते राजू मडवी. या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. धावा खर्च केल्या फक्त 8.
सांघिक तिसरे आणि वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येतात गोलंदाज आपण पाहतो. पुन्हा एकदा संघनायकाने पाचारण केले श्रीनाथ पाटील गोलंदाजाला. राईट मोड द विकेट. स्ट्रायकिंगला आपण पाहतो फलंदाज भास्कर बाने. ऑन साइडला खेळतायत. फटका फसला. क्षेत्ररक्षक दूरवरनं आले. प्रयत्न चांगला केला होता मात्र झेल सुटतोय आणि त्या सुटलेल्या झेलाचं रूपांतर आपण पाहतो 2 धावांमध्ये. चांगली गोलंदाजी होते श्रीनाथच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकाचा जर विचार केला तर नक्कीच चांगलं कमबॅक आपण पाहतो श्रीनाथच्या माध्यमातून. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो मात्र सीमारेषेवर आपण पाहतो नागाव संघाच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 20 धावा. श्रीनाथ राईट ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला पुढे सरकले. सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत मात्र अंतर कापता कापता चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि फलंदाजाच्या बॅट मध्ये येतोय तो चौकार. दोन फलंदाज माघारी परतल्यानंतर मात्र इथं भास्कर बाने आणि गणेश शेलार हे 2 फलंदाज नक्कीच चांगली फलंदाजी करतात. संघाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. रिव्हरचा वापर करतो फलंदाज मात्र चांगली गोलंदाजी होते श्रीनाथच्या माध्यमातून. पहिल्या षटकात सुद्धा फक्त 10 धावा दिल्या होत्या गोलंदाजानं. तोच गोलंदाज तिसरे षटक हाताळतोय. पुन्हा एकदा तयार. आता मात्र सुरेख फटका. मात्र फटका फसला की षटकार येतोय तर पाहायचंय. भास्कर बानेच्या बॅट मधनं येतोय षटकार. तर धीरज पाटील यांना विनंती असेल यायचं व्यासपीठावर. श्रीनाथ गोलंदाज श्रीनाथ पाटीलने षटकार खाला मागच्या चेंडूवर. मात्र या चेंडूवर दबावाखाली वावरतोय गोलंदाज. वाईटचा इशारा केला जातो पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावसंख्या पुढे सरकते पोहोचते ती 31 वर. श्रीनाथ राईट ओव्हर द विकेट. खोला टप्प्याचा चेंडू फक्त दिशा दिली आहे कार्पेटच्या माध्यमातून. चेंडू ऑफसाईडला ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जाते तोपर्यंत फक्त सिंगल. चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. षटकार खाल्ल्यानंतर मात्र श्रीनाथ कमबॅक करतायत. 32 धावा आपण पाहतो धावफलकावर. श्रीनाथ राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र एज लागून झेल सुटतोय. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 इथं संपतंय. पाणी घेऊन जा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अडवली संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 2 बाद 32 धावा. तीन षटकांचा वाजवी खेळ इथं संपला आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 2 बाद 32 धावा. पहिल्या षटकात 10 धावा आल्या. दुसऱ्या षटकात 8 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात 14 धावा आल्या. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज आपण पाहतोय गणेश येतात. स्ट्रायकिंगला आपण पाहतो फलंदाज भास्कर बाने.
ऑन साईडला खेळतात, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, चांगले क्षेत्ररक्षण होते, चेंडू फेक करण्याचा प्रयत्न केला जातो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सीमारेषेवर नागाव संघाच्या माध्यमातून. एक धाव एकवटली जाते, धावसंख्या पोहोचते ती 33 वर. या सीझनचा जर विचार केला तर एक स्पर्धा जिंकली आहे ती नागाव संघानं. मानपाडा येथील स्पर्धेचा हा चॅम्पियन संघ खेळतो आजच्या दिवसात पहिल्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, ऑन साईडला भिरकावलाय, मात्र झेल टिपला जातोय, तिसरा धक्का बसतोय. फलंदाज मात्र इथं गणेश शेलार माघारी परततायत. आडिवली संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतो. नागाव संघानं नाणेफेक जिंकली आणि आडिवली संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि चौथं षटक मार्गस्थ असताना 3 बाद 33 अशी धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर सलामीचे फलंदाज गणेश शेलार बाद झाले. इथून मात्र भास्कर आणि सुनील हे 2 फलंदाज कशी फलंदाजी करतील आणि येणारे फलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजांचा सामना करतील ते मात्र पाहावं लागेल. 33 धावा आपण पाहतो. धावफलकावर गोलंदाज पुन्हा एकदा तयार, गणेश, अतिशय चांगली गोलंदाजी बघा. 2-3 गोलंदाजांनी आपण पाहिलं 3 षटकांमध्ये धावा खर्च केल्यानंतर मात्र इथून गणेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. कमबॅकची गरज आहे नागाव संघाला आणि ती गोलंदाजी आपण गोलंदाज गणेशच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा तयार, राईट मोर द विकेट. सातत्याने खोल टप्प्याचा मारा केला जातोय आणि इथे मात्र फलंदाजांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो तो गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, कारण पहिल्या षटकात 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 8 धावा आल्या, तिसऱ्या षटकात तब्बल 14 धावा आल्या. गणेश, राईट मोर द विकेट. इथे मात्र पणपुटला पुढे सरकले, फटका फसला, क्षेत्ररक्षक आले, चेंडू खाली, झेल टिपला जातोय, विकेटचे इथं पतन होत आहे. फलंदाज मात्र भास्कर बानेला माघारी परतावं लागतंय. गणेश गोलंदाजा जर विचार केला तर या गोलंदाजांना आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या तर 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी आणि नागाव संघाचे संघनायक मोतीराम पाटील यांनी जो विश्वास दर्शवला होता गोलंदाज गणेशवर. 5 चेंडूंमध्ये या गोलंदाजाने फक्त 2 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. गणेश, राईट मोर द विकेट. ऑन साईडला खेळतात, इथं मात्र फटका फसलाय, चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल केला जातोय. सीमारेषेवर मात्र सिन्हाच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत इथं 2 धावा येत आहेत. धाव फलकावर षटक क्रमांक 4 इथं संपतंय आणि गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते गणेश. पाहतो धाव फलकावर 37 धावा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. यासाठी तुमच्यावर शेवटचं षटक सोपवलं संघनायकाने. अशाच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. मात्र फलंदाजांचा जर विचार केला तर उर्वरित चेंडूंमध्ये तुम्हाला जितक्या धावा घेता येतील तितक्या धावा घेण्याचा प्रयत्न करा. लो फुलटा चेंडू ऑन साईडला खेळतात, मोतीराम पाटील येत आहेत, चेंडू खाली, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धावी एकवटली जाते. चांगला संवाद खेळपट्टीवर आपण पाहतो. या 2 फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा येतात. धाव फलकर धावसंख्या पोहोचते ती 39 वर. शेवटच्या षटकामध्ये नक्की चांगला प्रयत्न केला जातो या 2 फलंदाजांच्या माध्यमातून, कारण समोरचा संघ नागाव बलाढ्य संघ, फलंदाजी अतिशय खोलवर आहे या संघाची आणि त्या संघाला चांगलं लक्ष, संघासमोर चांगलं लक्ष तुम्हाला ठेवावं लागेल. ऑन साईडला खेळताय, चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल केला जातोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरने चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. पंचांचा इशारा येतोय तो चौकार. धावा आपण पाहतो धाव फलकावर.
आता मात्र धाव फलकावर एक चांगली धावसंख्या आपण पाहतो आडिवली संघाच्या माध्यमातून 43 धावा. मित्रनाथ पुन्हा एकदा तयार, राईट ओव्हर द विकेट. समोर खेळतायत, बघूया क्षेत्ररक्षक आलेत, मोतीराम पाटील. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार होतो. तो येतोय तो चौकार, महत्वाचा चौकार असेल आडिवली संघासाठी, कारण शेवटच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. त्या धावा आडिवली संघासाठी येत आहेत. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. सुरुवात गोलंदाजाने चांगली केली होती, मात्र इथून फलंदाज आक्रमणाचा प्रयत्न करतायत. चांगली धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. दुसरी धाव येते धाव फलकावर. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. चला, संदप आणि घेसर संघ विनंती असेल या नाणेफेक करून घ्या, कारण 5 षटके इथं संपली आहेत. पहिला डाव आपण पाहतो संपलाय. हॅलो, पहिल्या सत्राचा खेळ इथं संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आडिवली संघाने 5 षटकांमध्ये धावा कुठल्या ते 49 आणि 50 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते नागाव संघासमोर. तर या सामन्याची स्थिती दुसऱ्या सत्रामध्ये कशी असेल, कशा प्रकारे सामना रंगेल, हे ऐकणार आहोत आमचे सहकारी समालोचक प्रथमेश ठाकूर नेतिवली यांना. सो मच पंडितदादा पाटील मॅन फ्रॉम घारिवली यांचा आवाज आपण खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकला होता. त्यानंतर आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिलं नमन गणपती बाप्पाला करतो, ज्याच्या नावाने शुभ कार्याची सुरुवात होते. दुसरं नमन करतो नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना. तिसरं नमन करतो त्या खेळपाटीला जिने आज मला आणि माझ्या आवाजाला ओळख दिली. आणि त्यानंतर चौथं एकवीर आईकडे साकडं घालतो की या खेळाला कोणत्याही प्रकारचे, नक्कीच या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं विघ्न कलंक लागू देऊ नको आणि अतिशय निर्विघ्नपणे ही स्पर्धा मात्र पार पाडू दे, अशी एकवीर आईकडे मागणी घालतो. आणि मी प्रथमेश ठाकूर प्रथमच या स्पर्धेच्या सत्रामध्ये माझ्या समालोचनाला सुरुवात करतो. तर या दरम्यान टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे दोन्ही संघ, संदप आणि गेसर. बघा, संदप संघाचे संघनायक आलेले आहेत, रिपोर्टिंग केलं त्यांनी. तर त्यामुळे विनंती असेल गेसर संघ लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे, कारण आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस करून घेणार आहोत. तर यायचं लगेच आणि रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं, प्रथम फलंदाजी करत असताना आडिवली संघाने पाहिलं आपण तर धावा बनवल्या तब्बल 49 आणि 14 धावा आल्या गणेशच्या बॅटमधून. त्यानंतर 14 धावा भास्कर यांच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळाल्या. सुनील यांच्या बॅटमधून 2 चौकारांच्या माध्यमातून 15 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहतोय अशा प्रकारे 5 षटकांमध्ये 49 धावा बनवल्यात आणि 49 धावा बनवल्यात आणि 50 धावांचं लक्ष मात्र आता इथून उभं केलंय. येणारे 5 षटक आणि 50 धावांची गरज असणार आहे. नक्कीच आपण पाहतोय 10.00 ची सरासरी आहे प्रति षटकामागे आणि इथून मात्र 10.00 च्या सरासरीनं 50 धावा मात्र नागाव संघाला कुठायच्यात. तर गेसर संघ सुद्धा आलेला आहे. तर यायचं टॉस साठी सुबोध दादा. येस, तर कॅप्टन आहेत संदप संघाचे
50 धावांचं लक्ष्य वळूया मैदानाकडे. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सामन्याला सुरुवात झाली. विश यू ऑल द बेस्ट. षटक आहे आणि प्रवीण आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत गणेश. पहिला चेंडू ओव्हर पिच होता, लॉफ केलाय ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिळेल ती फक्त सिंगल. आणि सिंगलने मात्र धावफलकाचा श्री गणेश झालाय. पहिली धाव धावफलकावरती आपल्याला फलंदाजी करत असताना जय गावदेवी जय हनुमान नागाव संघाची लागलेली पाहायला मिळते. चला यायचं गेसर संघ टॉस साठी. प्रवीण आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. गणेशच्या माध्यमातून आपण एक धाव यांच्या बॅटमधून सुद्धा पाहिली. बाळाराम आता स्ट्रायकर एंड वरती. सामना करायचा आहे बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीणचा. काय घडेल मात्र हे प्रश्न आहे. तर माननीय एकनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र आपण इथून टॉस करून घेणार आहोत. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. राईट आर्म राऊंड विकेट मात्र यावेळी लोअर फुल टॉस होता. ऑन साइडला सुरेख ड्राईव्ह केला चेंडूला. स्वीपच्या माध्यमातून आला हा चौकार. तर टॉस जिंकलाय संदप संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णयादरम्यान पुन्हा एकदा ऑन साइडला वन बाउन्स ओव्हर द रो. सलगचा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज बाळाराम यांच्या बॅट मधून. आणि चांगली फलंदाजी आहे. 40+ क्रिकेट म्हटलं की फिटनेस जपण्यासाठी आणि मनोरंजनासाठी हा फॉर्मॅट मात्र नक्कीच आपण पाहतोय. कल्याण डोंबिवलीमध्ये माननीय अर्जुनजी भाई पाटील यांच्या माध्यमातून मात्र आपल्यासमोर आला आणि त्यानंतर मात्र या क्रिकेटचं स्टँडर्ड वाढत गेलं. स्ट्रायकर एंड वरती बाळाराम सज्ज होतील पुन्हा एकदा. 2 चौकार बॅटमधून आल्यात. ऑन साइडला पुन्हा एकदा बिरकावाचा होता. बॉडी लाईनवर मात्र जेवून चेंडू आदळलाय आणि या दरम्यान समाप्ती झाली डॉट बॉलची. 2 चौकार खाल्यानंतर कमबॅक मात्र इथून चांगला केलाय. कारण अशा गोलंदाजाची गरज आहे. कारण 10.00 ची सरासरी प्रति षटका मागे आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण 2 चौकार आल्यात. बोलत यार. फुलटॉस लॉफ केलाय मात्र यावेळेला क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑफला. या दरम्यान आपण पाहतोय किती धावा कंप्लीट होतील हा प्रश्न आहे. तर 2 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावांनी मात्र धावफलक पुढे सरकतंय. 11 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. या दरम्यान पुन्हा एकदा लॉफ केला चेंडूला. चेंडू मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा मात्र येतोय पहिला विकेट आउट ऑफ द पार्क. षटकार. हे नक्कीच आपण पाहतोय की पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 17 धावा लागल्यात. एकही गडी गमावणं नाहीये ही मात्र जमेची बाजू राहिली आहे. बिनबाद जिंदाबाद अशा 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 17 धावांमध्ये आपण जर दोन्ही फलंदाजांचं योगदान पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय 2 चौकार 1 षटकार मात्र बाळाराम यांच्या बॅटमधून आल्यात आणि यांच्या मात्र मदतीने आपण पाहतोय 17 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये लावल्यात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सुनील भान्यात. बोला यार. पुन्हा एकदा या वेळेला गुडलेतवरून थोडासा बाहेर आणला. आउट स्विंगर. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि या गोलंदाजाची गरज आहे. जर सामना मात्र तुम्हाला इथून लांबवायचा आहे तर मात्र अशी सातत्याने गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. पण पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलं आणि त्यानंतर मात्र 33 धावांची अजूनही गरज आहे. 23 चेंडू शिल्लक आहेत आणि 33 धावांची गरज. ऑफ साइडला ड्राईव्ह करायचा होता. नक्कीच पुन्हा प्रयत्न फसलाय. सलगचा हा दुसरा डॉट बॉल आहे आणि प्रत्येक एक डॉट बॉल मात्र या मॅच मध्ये चित्र बदलत राहील. सामन्याचं कारण दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना तुम्हाला कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळायचं असतं. बोलत यार. लॉफ केलाय. ऑन टॉप ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. वाईडिश लॉंग आपला मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. कलेक्ट मात्र चेंडू नीट केला नाहीये आणि या दरम्यान आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट होईल. एका धाव्याने धावफलक पुढे सरकतंय. धावफलकावरती 18 धावा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 18 ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा.
आणि आपण पाहतोय 50 धावांचं लक्ष्य आहे. बोलत यार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेला नक्कीच चांगला चेंडू होता, सातत्यपूर्ण गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये जरी धावा जास्त खर्च केल्या असतील तरी त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये आपल्या संघासाठी कमबॅक मात्र कसा करून द्यायचा हे मात्र त्यांनी दाखवलंय. फक्त एक धाव फक्त खर्च केली आणि आपण पाहतोय 4 चेंडू हाताळल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर 50 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र सुनील यांच्या विरोधामध्ये प्रहार करण्याचं ठरवलं आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलं. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करून सीमारेषेच्या बाहेर षटकार. गोलंदाज सज्ज आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट करून त्याच दिशेने वाराच्या लाटांवर जणू काही स्वार होऊन चेंडू मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा सलगचा दुसरा बिगिट षटकार. आणि नक्कीच बाळाराम यांची जर वैयक्तिक खेळी आपण पाहिली तर 8 चेंडू आतापर्यंत फेस केले. त्यांनी तब्बल धावफलकावरती इंडिव्हिज्युअल स्कोर पाहिला, वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 28 धावसंख्या उभारली आणि या दरम्यान 2 षटकांची समाप्ती झाली. पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस 15.00 सरासरीने धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 30 बिनबाद जिंदाबाद 30 धावा धावफलकावरती आहेत. अनिल भाने आल्यात षटक क्रमांक 3. नक्कीच सुनील भाने यांचं षटक जर पाहिलं आपण पहिले 4 चेंडू अतिशय चांगले हाताळले होते, एकही मोठा फटका आला नव्हता. त्यानंतर मात्र त्या 2 चेंडूवरती 2 प्रहार जरूर आले. सलगचे 2 षटकार फलंदाज बाळाराम यांच्या बॅटमधून आले आणि त्या षटकाचं मात्र विश्लेषण आपण सांगतोय की 13 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्यात. नक्कीच धावफलक वेगाने पुढे सरकला. 30 धावा, अजूनही 20 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. या सामन्याला मात्र जणू काही संपवण्याची घाई दोन्ही फलंदाजांना झाली. यावेळेला ऑन साईडला खेळायचा होता, बॅकवर्ड लागला शॉटमध्ये, तिथे मिस फिल्डिंग झाली आहे. चेंडू मात्र नक्कीच ट्रॅव्हल होईल डीप मध्ये. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक जातील, उचलतील, फेकी करतील. तोपर्यंत आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केल्यात. फिटनेस आहे 40+ क्रिकेट म्हटलं की फिटनेस जपायचं असतं. मनोरंजनासाठी हा फॉर्मॅट मात्र सुरू केला होता आणि त्यानंतर मात्र या फॉर्मॅटला एक वेगळं वळण मिळालं, एक वेगळं स्टँडर्ड मिळालं. धावफलकावरती धावा 32 आहेत. यावेळेला फुल टॉस लॉफ केलाय, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक उपस्थित, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू मात्र जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराने मात्र धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 36 ऑन स्कोर कार्ड. 36 धावा आहेत धावफलकावरती. अजूनही 14 धावांची गरज आहे. बोलत यार हा चेंडू चांगला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर आलाय चेंडू आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चौकार खाल्याच्या नंतर मात्र गोलंदाजीमध्ये सुधार आणला. लाईन चांगली, लेंथ चांगली, पिचिंग मात्र भरपूर चांगली केली चेंडूची. पुन्हा एकदा फुल टॉस, खराब लाईन आणि तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर आलेला बिगिट षटकार. आणि या षटकाराने मात्र समीकरण सोपं केलंय. म्हणजे जय गावदेवी जय हनुमान नागाव संघासाठी. आणि षटकाराने धावफलक आपण पाहतोय 42 धावा धावफलकावरती, 42 ऑन स्कोर कार्ड. आणि आता मात्र फक्त 8 धावांची गरज आहे. हे षटकाराने मात्र समीकरण भरपूर सोपं केलंय. कारण आपण पाहतोय की बाळाराम यांच्या बॅटमधून सलग 2 षटकार जरूर आले. त्यानंतर त्यांच्या मागेवर लगेच पॉवर पाठीवर गणेश यांच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आणि त्यानंतर षटकार आला. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. डायव्हर्ट झाला चेंडू आणि थर्ड मॅन बाउंड्री लाईन क्लिअर करून जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतो हा चौकार आणि 46 धावा धावफलकावरती. आता मात्र फक्त जिंकण्यासाठी 4 धावांची गरज मात्र आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलं, 17 धावा त्यामध्ये आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं सुनील यांच्या 13 धावा आल्या आणि आता अनिल मात्र
सुद्धा थोडेसे महागडे ठरले. 16 धावा अजूनपर्यंत खर्च केल्यात. फुल टॉस पुन्हा एकदा लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. लागलाय पहिला धक्का. 3 षटकांची समाप्ती झाली आणि 46 या आकड्यावरती पहिला धक्का लागला. ते म्हणजे फलंदाजी करत असताना जय गावदेवी जय हनुमान नागाव टीमला. नक्कीच नवीन फलंदाज आपल्याला श्रीनाथ पाहायला मिळतात मैदानाच्या आत आणि गोलंदाज मात्र सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. शरद भाने आलेत षटक क्रमांक 4 आणि आता विश्लेषण पाहिलं तर 12 चेंडू येणारे शिल्लक आणि 4 धावांची गरज आहे. 2.00चा आस्किंग रन रेट तुम्हाला प्रति षटकामागे पाहायला मिळेल. ऑफ साईडला सुरेख फटका, या वेळेला चांगला फटका आहे. धावाही चांगला मिळतील. विजयी फटका मात्र ठोकताना पाहायला मिळतोय. फलंदाज स्ट्रायकर एंड वरती होते बाळाराम आणि त्यांच्या बॅटमधून आलाय विजयी फटका. चौकार. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम नागाव. हा सामना तुम्ही जिंकला त्याबद्दल शुभेच्छा आणि या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्यासाठी तुमचे कौतुक आणि आभार आम्ही इथून व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय या साडिवली संघ. तर या दरम्यान लाईनअप करायचं आणि शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर यायचं. हस्तांदोलन करायचंय मैदानाच्या आत आणि त्यानंतर वळूया मॅन ऑफ द मॅच कडे. या सामन्याचा सामनावीर या सामन्याचा हिरो ठरला नक्कीच फलंदाज बाळाराम ज्यांच्या बॅट मधून आपण पाहतोय 3 षटकार आणि 3 चौकार यांच्या माध्यमातून 9 चेंडूमध्ये तब्बल 32 धावा कुठल्यात. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या बाळाराम यांच्यासाठी. त्यांच्या बॅट मधून आल्यात 32 धावा. मॅन ऑफ द मॅच. तर या दरम्यान मात्र इथे शुभागमन झालंय. रमेश दादा पाटील यांचं साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दादा यायचंय आणि व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. आणि या दरम्यान बबनजी मात्रे साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर वळूया मॅन ऑफ द मॅच कडे. बाळाराम दादा यायचंय आणि लगेचच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपली कलेक्ट करायची आहे. आणि मी विनंती करेल की आमचे आलेले मान्यवर माननीय रमेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मात्र आपण इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. तर यानंतर पुढचा सामना आपल्याला पाहायला